हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. सिंगल एंट्री सिस्टम म्हणजेच एकेरी नोंद पद्धती. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत सिंगल एंट्री सिस्टम म्हणजेच एकेरी नोंद पद्धती म्हणजे काय. ठीक आहे. एकेरी नोंद पद्धतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट मेंटेन केल्या जाते आणि यामध्ये कशा पद्धतीने अकाउंटिंग केल्या जाते. ठीक आहे. तर अकाउंटिंगमध्ये मेनली आपण दोन पद्धती बघतो, एक सिंगल एंट्री सिस्टम आणि एक डबल एंट्री सिस्टम. ठीक आहे. तर आज आपण जो चॅप्टर करत आहोत तो आहे सिंगल एंट्री सिस्टम. ठीक आहे. तर सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे काय की अशास्त्रशुद्ध पद्धतीने बनवले गेलेले जे अकाउंट्स आहे. ठीक आहे. म्हणजे जसं आपण डबल एंट्री सिस्टममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनची, प्रत्येक व्यवहाराची 2 वेळा एंट्री करतो, हो की नाही. प्रत्येक व्यवहाराची आपण 2 वेळा एंट्री करतो. जसं आता एखादी असेट आपण परचेस केली, ठीक आहे, एखादी संपत्ती आपण खरेदी केली, तर बॅलन्स शीटमध्ये आपण असेट साईडला एक एंट्री करतो, त्याची असेटमध्ये आपल्या ॲड करतो. आणि दुसरी काय करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करतो आपण, ती दुसरी एंट्री करतो परचेसची, हो की नाही. असेट परचेसची एंट्री करतो आपण. ठीक आहे. अशा म्हणजे दोन काय करतो आपण, प्रत्येक व्यवहाराची 2 एंट्री करतो, हो की नाही. पण सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय होतं की काही व्यवहारांची 2 एंट्री केल्या जाते, किंवा काही व्यवहारांची एकच एंट्री होते, किंवा काही व्यवहारांची एंट्रीच होत नाही. ठीक आहे. सिंगल एंट्री सिस्टममध्ये काय आहे, म्हणजे आपण सिंगल एंट्री सिस्टमला काय म्हणतो की अपूर्ण, अचूकता नसलेली, अशास्त्रीय आणि निश्चित नियम व पद्धती नसलेली जमा खर्च ठेवण्याची एक पद्धत. ठीक आहे. अपूर्ण म्हणजे काय आता की अपूर्ण रेकॉर्ड्स म्हणजे काय की याला आपण काय म्हणतो, सिंगल एंट्री सिस्टमला इनकम्प्लीट रेकॉर्ड सुद्धा म्हणतो. ठीक आहे. म्हणजे अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स. ठीक आहे. याला सिंगल एंट्री सिस्टमला अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड सुद्धा म्हणतो. आता का बरं इनकम्प्लीट रेकॉर्ड्स, अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स आपण म्हणतो, कारण की सिंगल एंट्री सिस्टममध्ये काय आहे की काही जे ट्रान्झॅक्शन आहे, काही व्यवहार जे आहे त्यांची आपण काय करतो, एंट्री करतो. ठीक आहे. काही व्यवहारांची आपण सिंगल एंट्री करतो, काही व्यवहारांची आपण डबल एंट्री करतो. पण काही व्यवहार असे आहे की ज्यांची आपण एंट्रीज करत नाही. ठीक आहे. काही व्यवहार असे आहे की ज्यांची आपण एंट्रीज करत नाही. तर आता काही व्यवहार ज्यांची एंट्री आपण केलीच नाही, तर आपण आपला जो प्रॉफिट आहे, ठीक आहे, नेट प्रॉफिट म्हणा, ग्रॉस प्रॉफिट म्हणा, तो आपण काढू शकू का? नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे काय की तो आपण काढू शकत नाही. म्हणून तर तो इनकम्प्लीट रेकॉर्ड जो आहे, त्या इनकम्प्लीट रेकॉर्डला जमा करून किंवा मग त्याची माहिती घेऊन जो आपण काय करतो, मग प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. जो प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करतो तो आपला काय होतो, फायनल प्रॉफिट असतो. ठीक आहे. तर आता सिंगल एंट्री सिस्टमचा वापर करून आपल्याला प्रॉफिट काढता येतं की नाही, ठीक आहे, हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने सिंगल एंट्री सिस्टमचा वापर करून सुद्धा आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. तर ही जी एकेरी नोंद पद्धती आहे, जनरली हे कोण वापरतात? ठीक आहे. तर एकेरी नोंद पद्धती हे कोण वापरतात की जे आपले स्मॉल ट्रेडर्स आहे. स्मॉल ट्रेडर्स म्हणजे आपले किराणा दुकानवाले आहे, पानटपरीवाले. ठीक. म्हणजे ज्यांचा व्यवहार जो आहे तो कमी प्रमाणात आहे, ठीक आहे, छोट्या स्केलवर आहे, असे लोक काय करतात की सिंगल एंट्री सिस्टम वापरतात. ठीक आहे. म्हणजे जसं आता सोल ट्रेडर झाला, असे जे म्हणजे छोट्या स्केलवर बिझनेस करणारे जे बिझनेसमॅन्स आहेत,
ठीक आहे, व्यवहार करणारे जे लोक आहेत, असे लोक काय करतात की सिंगल एंट्री सिस्टम वापरतात. म्हणजे कसं की जसं आपण आता दुकानात वगैरे गेलो तर ते काय करतात, एक त्यांची बुक असते, हो की नाही, एक बुक असते, त्यामध्ये ते लिहित जातात की कोणाला जर क्रेडिटवर दिलं तर त्याचं नाव लिहितात आणि त्याच्या पुढे नावापुढे अमाऊंट लिहितात, नाव लिहितात, अमाऊंट लिहितात, नाव लिहितात, अमाऊंट लिहितात, हो की नाही. पण याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल का, म्हणजे जसं आता नाव लिहिलं, अमाऊंट लिहिली, हो की नाही, 1 2 3 असे 3 लोक आहेत, तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल का की आपला प्रॉफिट किती झाला, काय झाला? नाही. हे काय झालं, हे रफ रेकॉर्ड मेंटेनिंग झाली, हो की नाही. ही जी हे जे आपण रेकॉर्ड मेंटेन केले आहे हे काय आहे, रफ आहे. तर या रफ रेकॉर्ड जो हा मेंटेन केला आहे आपण, या रेकॉर्डवरून आपल्याला प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल का? नाही करता येणार, हो की नाही. कारण काय आहे की फक्त इथे क्रेडिट जे आपण क्रेडिट सेल केला आहे तोच आहे, कोणाकडून घेतला आहे माल त्याची एंट्री नसते, हो की नाही. म्हणजे जे छोट्या स्केलवर काम करणारे जे दुकानदार असतात त्यांच्याकडे कसं असतो की इनकम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन असतो. कारण काय आहे की त्यांचा बिझनेसच छोट्या स्केलवर आहे, तर ते एखादा अकाउंटंट अपॉइंट करून मग त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करणं हे काम करतील का? नाही, हो की नाही. कारण काय आहे की मग एखादा अकाउंटंट जर अपॉइंट केला त्यांनी तर मग त्याला सॅलरी द्यावं लागेल, त्याचा आधीच बिझनेस छोट्या स्केलवर, वरून अजून खर्च वाढेल, हो की नाही. तर ते काय करतात की अशा पद्धतीने काय करतात, ते रेकॉर्ड मेंटेन करतात किंवा मग काही रेकॉर्ड मेंटेन पण करत नाही. प्रत्येक गोष्टीची ते काय करतात, नोंद करत नाही, हो की नाही. मग काय की वर्षाच्या शेवटी जेव्हा मग आता त्यांना समजा गरज पडली कसल्या याची, इन्कम टॅक्स भरायचा आहे किंवा मग बँकेकडून एखादा लोन वगैरे घ्यायचा आहे, तर अशा वेळेस काय होते की त्यांची फजिती होते. ते काय की जर त्यांनी अकाउंटिंग असा जर रेकॉर्ड त्यांनी बँकला दाखवला तर बँक काय म्हणेल की अशा पद्धतीचा रेकॉर्ड आम्हाला चालणार नाही, हो की नाही. कारण काय की याच्यातून काहीच माहिती होणार नाही की तुमच्या बिझनेसचा ट्रान्झॅक्शन किती आहे, टर्नओव्हर किती आहे वर्षातला, तुमचा प्रॉफिट किती होतो, हो की नाही. तर अशा वेळेस मग काय करावं लागतं त्यांना की आपला अकाउंट्स म्हणजे जे अकाउंट्स मेंटेन करावं लागते, हो की नाही. अशा वेळेस जर अकाउंट मेंटेन करायचे झाले तर मग त्यांना काय करावं लागतं, एखादा अकाउंटंट बघावं लागेल किंवा मग सी एकडे जावं लागेल त्यांना, हो की नाही. आणि सी एकडे जाऊन काय करावं लागेल त्यांना, ते अकाउंट जे आहे म्हणजे जो प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे, प्रिस्क्राईब फॉर्मॅट म्हणजे कोणता, आपला ट्रेडिंग अकाउंट, पी एन एल अकाउंट, मग येते बॅलन्स शीट येते, हो की नाही. हा काय झाला आपला प्रिस्क्राईब फॉर्मॅट. म्हणजे हा काय आहे, आपला सर्वमान्य सर्वमान्य फॉर्मॅट आहे, हो की नाही. सर्वांनी मानलेला जो आहे फॉर्मॅट, हा काय आहे, तो फॉर्मॅट आहे की पहिले ट्रेडिंग अकाउंट, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मग बॅलन्स शीट. म्हणजे याच्यावरून काय होते, या 3 अकाउंटवरून आपल्याला माहिती पडते की आपला ग्रॉस प्रॉफिट किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे, आपली असेट आणि लायबिलिटी किती आहे, हो की नाही. आणि या रेकॉर्डवरून आपल्याला माहिती होणार का की आपला ग्रॉस प्रॉफिट किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे, लायबिलिटी आणि असेट किती आहे? नाही, काहीच माहिती पडणार नाही, हो की नाही. तर बँक काय म्हणते की हा रेकॉर्ड आम्हाला पाहिजे, हो की नाही. आणि याच्याकडे आहे हा रेकॉर्ड. तर आता काय करणार, तो काय करणार, तो सी एकडे जाणार, सी एला म्हणणार की मला अशा पद्धतीमध्ये माझे अकाउंट बनवून द्या, हो की नाही. सी ए म्हणणार बाबा तुम्ही द्या, तुमचे रेकॉर्ड्स द्या आम्हाला. त्यांनी हे बुक दिलं, याच्यावरून काय होईल माहिती की फक्त याच्यावरून क्रेडिट सेल किती झाला त्याचा हे माहिती होईल, हो की नाही. क्रेडिट सेल किती झाला हेच माहिती होईल. त्याची असेट माहिती होणार का, त्याची लायबिलिटी माहिती होणार का, नाही. त्याचा एक्सपेन्स माहिती होणार का, नाही, हो की नाही. तर हे सगळं माहिती करायसाठी मग काय करेल, सी ए काय म्हणणार की तुम्ही बसा आता माझ्याजवळ, ठीक आहे, तुम्ही बसा आणि मी जे प्रश्न विचारतो
मी जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तरं आम्हाला द्या, हो की नाही. तर सिंगल एंट्री सिस्टममध्ये काय होते जनरली की आपले जे रेकॉर्ड्स असतात ते असतात इनकम्प्लीट, आणि त्या इनकम्प्लीट रेकॉर्डवरून काय केलं जाते की आपला ॲक्च्युअल प्रॉफिट काढला जातो. ठीक आहे. तर सी ए काय म्हणणार की तुमचा वर्षभराचा जो हे आहे ट्रान्झॅक्शन, म्हणजे आता ही इयर स्टार्ट, ठीक आहे, 1 एप्रिलचा आपला इयर सुरू होतो आणि इकडे 31 मार्चला संपतो, हो की नाही. तर सी ए काय विचारणार की तुमचा इयर ओपनिंग, ठीक आहे, वर्षाच्या सुरुवातीला तुमचा कॅपिटल किती होता. ठीक आहे, वर्षाच्या सुरुवातीला तुमचा कॅपिटल किती होता. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न काय विचारेल की वर्षाच्या, म्हणजे हा झाला ओपनिंग कॅपिटल, आणि वर्षाच्या शेवटी तुमचा कॅपिटल किती होता. ठीक आहे, वर्षाच्या शेवटी तुमचा कॅपिटल किती होता. तर यांनी म्हटलं की वर्षाच्या सुरुवातीला माझा कॅपिटल होता, तर वर्षाच्या सुरुवातीला यांनी म्हटलं की त्याचा कॅपिटल होता, आपण घेऊ 7 लाख. ठीक आहे, वर्षाच्या सुरुवातीला यांनी सांगितलं की याचा कॅपिटल होता 7 लाख. ठीक आहे, आणि वर्षाच्या एंडला यांनी सांगितलं की याचा कॅपिटल होता 15 लाख. ठीक आहे, 7 लाखाचा वर्षाच्या एंडपर्यंत काय झाला, 15 लाख कॅपिटल आला. ठीक आहे. तर आपण काय म्हणू की तुझा जो प्रॉफिट आहे तो काय आहे, पूर्ण प्रॉफिट जो आहे वर्षभराचा तो किती झाला, त्याचा 8 लाख झाला. ठीक आहे, 8 लाख झाला. पण नंतर त्याला सांगता सांगता लक्षात आलं की वर्षभरात तर आपण फक्त नुसतं कॅपिटल झाला आणि काही खर्च पण केले आपण, हो की नाही, काही एक्सपेन्स पण केला, इथे केला असेल, इथे केला असेल, इथे केला असेल, इथे केला असेल, हो की नाही. वर्षभरात काही एक्सपेन्स पण झाला असेल ना, म्हणजे जसं त्यांनी आता परचेस केलं असेल ना, असेट परचेस केली असेल त्यांनी काही, किंवा मग गुड्स परचेस केले असतील, हो की नाही. ते सगळे झाले समजा आता त्याचे 4 लाखाचे असेट आणि गुड्स. त्यांनी काही खर्च केला असेल परत, किंवा मग त्याला इन्कम आली असेल, हो की नाही. तर हे असे जे खर्च वगैरे वगळून मग काय करेल आपण, हा काय करत आहे आता, हा सगळं तोंडी सांगत आहे, हो की नाही. तर हे सगळं पकडून समजा आता त्याचा प्रॉफिट काय आला, आता त्याचा प्रॉफिट किती आला, आता त्याचा प्रॉफिट आला 3 लाख. ठीक आहे, हे सगळं पकडून आता खर्च झाला हा, पुन्हा मग ड्रॉइंग्स केली असेल, हो की नाही, ड्रॉइंग केली असेल 1 लाख, हो की नाही. तर या सगळ्यातून मग त्याचा प्रॉफिट किती उरला, 3 लाख. ठीक आहे, तर हा काय झाला त्याचा, म्हणजे परफेक्ट त्याचा नेट प्रॉफिट, हो की नाही. हा काय झाला त्याचा नेट प्रॉफिट झाला. ठीक आहे. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय होतं की इनकम्प्लीट रेकॉर्डवरून आपण काय करतो की आपला प्रॉफिट अँड लॉस आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर सिंगल एंट्री सिस्टममध्ये 2 मेथड्स आहेत. ठीक आहे, सिंगल एंट्री सिस्टममध्ये 2 मेथड्स आहेत. कोणती, पहिली आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, आणि दुसरी आहे कन्वर्जन मेथड. कन्वर्जन, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथड
आणि दुसरी कन्वर्जन मेथड. ठीक आहे. कन्वर्जन मेथड म्हणजे कन्वर्जन इन डबल एंट्री सिस्टम. ठीक आहे. डबल एंट्री सिस्टममध्ये सिंगल एंट्री सिस्टमचे जे रेकॉर्ड्स आहे, जे अकाउंट्स आहे, त्यांना डबल एंट्री सिस्टममध्ये कन्वर्ट करा. आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये असे काही स्टेटमेंट्स बनवल्या जातात. ठीक आहे. ज्यांना आपण जसं आपण लेजर वगैरे बनवतो. ठीक आहे. त्यांना काय म्हणतो आपण? लेजर अकाउंट्स म्हणतो. ओके. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये अशा प्रकारचे लेजर अकाउंट्स किंवा मग ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट असे अकाउंट्स बनत नाही. ठीक आहे. यामध्ये फक्त काय होतात की स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवले जातात सिंगल एंट्री सिस्टीममध्ये. ठीक आहे. तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ही मेथड बघायची आहे. ठीक आहे. तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ही मेथड बघायची आहे. ठीक आहे. तर या मेथडमध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट बनवावे लागतात. ठीक आहे. पहिला आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर. ठीक आहे. आणि दुसरं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. हे दोनच आपल्याला काय स्टेटमेंट आपल्याला या मेथडमध्ये बनवावे लागतात. आणि याच्यावरून मग आपण काय करतो की आपला जो प्रॉफिट आहे तो कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर आता स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर हे कशा पद्धतीने बनवलं जाते ते पाहू आपण. ठीक आहे. तर आता याचा फॉर्मॅट पाहू आपण. फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर. ठीक आहे. तर हा जो आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर आहे. ठीक आहे. हे जसं आपण बॅलन्स शीट बनवतो. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण बॅलन्स शीट बनवतो सेम त्याच पद्धतीने आहे. ठीक आहे. पण आपण त्याला काय म्हणतो? आपण बॅलन्स शीट म्हणत नाही. आपण सिंगल एंट्री सिस्टममध्ये याला स्टेटमेंट ऑफ अफेअर असं म्हणतो. ठीक आहे. तर हा आपला फॉर्मॅट. ठीक आहे. लायबिलिटीज, अमाऊंट, असेट्स, अमाऊंट. ठीक आहे. तर आता आपण काय म्हटलं की तो दुकानदार आला आपल्याकडे. ठीक आहे. त्यांनी म्हटलं की मला माझे अकाउंट्स बनवून पाहिजे. ठीक आहे. तुम्ही मला माझा प्रॉफिट कॅल्क्युलेट करून दाखवा की मला वर्षभरामध्ये किती प्रॉफिट झाला आहे माझ्या बिझनेसपासनं. ठीक आहे. तर आपण म्हटलं की तू आता माझ्याजवळ बस, मी तुला जे प्रश्न विचारतो ते तू सांग. हो की नाही? तर आता त्यांनी मग आपण जी इन्फॉर्मेशन त्याला मागितली ती इन्फॉर्मेशन त्यांनी दिली. हो की नाही? तर आता सर्वात पहिले काय म्हटलं आपण की तुझ्या बिझनेसमध्ये किती असेट आहे. ठीक आहे. किती असेट आहे त्यांनी आपण विचारलं. ठीक आहे. म्हणजे फिक्स्ड असेट किती आहे विचारलं आपण. ठीक आहे. फिक्स्ड असेट. ठीक आहे. आपण इथे अमाऊंटच घेऊ सरळ. ठीक आहे. 3,00,000ची त्यांनी काय म्हटलं माझ्या याच्यात फिक्स्ड असेट आहे बिझनेसमध्ये. ठीक आहे. नंतर मग आपण त्याला दुसरा प्रश्न विचारला की तुझा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये तुझा जो स्टॉक आहे तो किती आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलं त्याचा स्टॉक त्याच्याजवळ आहे किती 2,00,000चा स्टॉक आहे. ठीक आहे. नंतर मग काय विचारलं आपण तुझे डेटर्स. ठीक आहे. तुझे डेटर्स किती आहे. डेटर्स किती आहे त्यांनी सांगितलं 50,000चे त्याचे डेटर्स आहेत. ठीक आहे. नंतर मग विचारलं की तुझ्याजवळ कॅश किती आहे म्हणजे कॅश इन हँड किती आहे. हां. तर त्यांनी म्हटलं की त्याच्याजवळ 50,000ची कॅश आहे.
तसंच बँकेत किती कॅश आहे, बँकेमध्ये किती कॅश आहे, तर बँकेमध्ये त्यांनी म्हटलं की 40,000 त्याची कॅश आहे बँकेमध्ये. ठीक आहे. पुन्हा बिल्स रिसिवेबल. ठीक आहे. बिल्स रिसिवेबल म्हणजे तुला कोणाकडून काही बिल्स घ्यायचे असेल तर ते कितीचे आहे, तर ते पण 30,000चे बिल्स रिसिवेबल आहेत म्हणाला तो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय झालं की त्याची असेट साईड काय झाली, कंप्लीट झाली. आता मग लायबिलिटी साईडला आलो आपण. लायबिलिटी साईडला त्याला विचारलं की तुझा जो कॅपिटल आहे, तो जो कॅपिटल आहे तो आपण काय सुरुवातीचा विचारला त्याला, हो की नाही. पण आपण आता इथे काय बनवतो, बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये काय करतो आपण, कॅपिटल जो आहे इयर एंडला किती कॅपिटल उरला तो पाहतो आपण. ठीक आहे. तर काय केलं की आपण त्याला सर्वात पहिले त्याचे क्रेडिटर्स विचारले. ठीक आहे. क्रेडिटर्स विचारले त्याचे. क्रेडिटर्स त्यांनी सांगितले की 2 लाखाचे क्रेडिटर्स आहेत त्याचे. ठीक आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय की त्याचा काही खर्च आउटस्टँडिंग असेल, की त्याच्या एम्प्लॉईजची सॅलरी द्यायची असेल, हो की नाही. आणखी काही खर्च असेल, इलेक्ट्रिक बिल असेल भरायचं, रेंट भरायचं असेल. ठीक आहे. तर तो जो खर्च आहे तो आउटस्टँडिंग पकडू आपण, तो 1.5 लाख सांगितलं त्यांनी. ठीक आहे. नंतर मग बिल्स पेएबल. ठीक आहे. बिल्स पेएबल त्याला केले की बिल्स वगैरे पे करायचे, तर 60,000. ठीक आहे. तर काय झालं की आता 3 लाख. आता काय करू आपण, त्याचे जे आयटम्स आहेत ते संपले. आता मग काय करू आपण, याची टोटल करू असेट आणि लायबिलिटी साईडची. तर 3 लाख आणि 2 3 2 50 5 5 आणि 5.5 5.5 6 6 म्हणजे 6,70,000. ठीक आहे. असेट साईडची आली 6,70,000. आता लायबिलिटी साईडची बघू आपण. लायबिलिटी साईड 2 लाख आणि 3.5 आणि हे 4,10,000, हो की नाही. तर 4,10,000 येत आहे लायबिलिटी साईड आणि असेट साईडची येत आहे 6,70,000. ठीक आहे. मग हे जे लायबिलिटी साईड आहे, असेट साईड मायनस लायबिलिटी साईड केल्यानंतर जो पण बॅलन्स येतो त्याला काय पकडतो आपण, कॅपिटल. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल. म्हणजे हा बॅलन्सिंग फिगर. सॉरी, बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे. बॅलन्सिंग फिगर आता उरला किती, तो 2,60,000 होता. ठीक आहे. तर आता काय होईल की 6,70,000. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होतं की हे स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवलं जातं. ठीक आहे. ॲज ऑन ज्या डेटला आपण आता त्याला विचारत आहोत त्या डेटचं ते स्टेटमेंट. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण आता, सिंगल एंट्री सिस्टममध्ये याला काय म्हणू आपण, स्टेटमेंट ऑफ अफेअर. ठीक आहे. नंतर मग आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. हे झालं आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर सिंगल एंट्री सिस्टममध्ये याला स्टेटमेंट ऑफ अफेअर म्हणतो, डबल एंट्री सिस्टममध्ये याला काय म्हणतो आपण, बॅलन्स शीट. ठीक आहे. तर आता इकडे काय की स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड. ठीक आहे.
सॉरी, असं नाही बनणार. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द ईयर एंडेड. ठीक है. अशा पद्धतीने याचे कॉलम बनतील. ठीक आहे. पर्टिक्युलर्स, अमाऊंट, अमाऊंट. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं की आपल्याला पूर्ण त्याची जे असेट लायबिलिटीज आहेत, ज्या असेट लायबिलिटीज आहेत त्या सांगितल्या. ठीक आहे. आता याच्यावरून काय करू आपण, त्याचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवू. ठीक आहे. तर सर्वात पहिले कॅपिटल at the end of the year as per SA. as per SA म्हणजे काय की स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. तर कॅपिटल ॲट द एंड ऑफ द इयर किती होता, 2,60,000. हो की नाही. तर 2,60,000. ठीक आहे. ठीक आहे. नंतर मग लेस ॲडिशनल कॅपिटल. ठीक आहे. ॲडिशनल कॅपिटल लेस करायचं म्हणजे आता कॅपिटल ॲट द बिगनिंग ऑफ द इयर. ठीक आहे. तर ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस म्हणजे वर्षभरामध्ये काही कॅपिटल इंट्रोड्यूस केला असेल तर तो किती, 50,000 पकडा. ठीक आहे. कॅपिटल ॲट द बिगनिंग ऑफ द इयर 1,00,000. ठीक आहे. तर काय टोटल झाली याची, 1,50,000 म्हणजे उरले किती आपले, 1,10,000. ठीक आहे. तर ही जी अमाऊंट आहे याला काय म्हणतो आपण, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. ठीक आहे. नंतर ॲडजस्टमेंट्स केले आपण. ठीक आहे. ॲडजस्टमेंट्समध्ये लेस डेप्रिसिएशन ऑन असेट्स ॲट 10%. आता असेट्स आपल्या किती होत्या, असेट्स बघा, असेट्स आपल्या किती होत्या, 3,00,000च्या असेट्स होत्या. तर याच्यावर 10% डेप्रिसिएशन किती, 30,000. ठीक आहे. आणि आपला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होता, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके नाही. तर आपला आउटस्टँडिंग एक्सपेन्स किती होता पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्स होता इथे 1,50,000 होता. ओके नाही. तर हा 1,50,000 आउटस्टँडिंग एक्सपेन्स, टोटल 1,80,000. तर उरले किती,
म्हणजे 70,000चा काय आहे आपल्याला लॉस आहे, हो की नाही. 70,000चा काय आहे आपल्याला, त्याला काय झाला, लॉस झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय केलं आपण की लॉस जो आहे लॉस काढला. ठीक आहे. नेट लॉस ड्युरिंग द इयर. ठीक आहे. अशा पद्धतीने काय केलं आपण, नेट लॉस काय केला त्याचा कॅल्क्युलेट केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय करतो आपण, स्टेटमेंट ऑफ अफेअर मेथडमध्ये दोन स्टेटमेंट बनवतो. एक स्टेटमेंट ऑफ अफेअर, ठीक आहे, ज्यामध्ये आपण बॅलन्स शीट बनवतो. ठीक आहे, ज्यालाच आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच सिंगल एंट्री सिस्टममध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर म्हटलं जातं. आणि दुसरा जे स्टेटमेंट बनवतो ते कोणतं, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सिंगल एंट्रीमध्ये बनवल्या जाते. ठीक आहे. आणि आपल्याला या चॅप्टरमध्ये ही मेथडच बघायची आहे. ठीक आहे, कन्व्हर्जन मेथड बघायची नाही आहे. तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करू, एक्झाम्पल्स सुरू करू. ठीक आहे. थँक्यू.